बाय मी लाडाची ग लाडाची पुस्तक फाडायची कशाच बाबा आता सांगतो पर म्हाताऱ्यानं आता असं करावं त्यात मी ग बसून का मी म्हणलं आमच्या सोन खत घालते ती म्हणलं ते धरा धरा अष्टपात्र धरा नवरा नवरीच्या मामाला जित्तपुरा लक्ष्मी तू ह्याला आणू नको म्हणलं तर ह्याला तू काय घेऊन आलीस मांडवा या दारी टाकला प्याला पहिला नवरा मेला म्हणून हिनं दुसरा केला केलं मग मी म्हणायचो देवा काय ते खरं सांगा मी म्हणा चहा 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 अरे माझं पाय धर म्हणाई मी म्हणायचो कशात भरवून आली तिथे का जोडवच पडली जोडव पडलं देव ततच काय देवा मी बघितलंय म्हणलं जोडव पडलेलं मोरवा म्हणलं आता किती अवघड माझ्यावर सगळे मग खवळायची लागा देवाला लागा तसा म्हणतो देव काय असा गमतोय काय म्हणलं असा अंगात देवाच्या कशासाठी येते म्हणलं असं डोळे केलं असं डोळे केल्यावर ते चक्करनं आलं आधी बोट माझ्या डोळ्यात अशी अशी केली मी पापणीच खाली केली नाही अशीच होती पापणी पुन्हाला त्याने छत्रीचा नाडा काढला छत्री आणि डोळ्यात असं 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 केलं फाटकच लुगड तुटकीच चोळी फाटकच लुगड तुटकीच चोळी शिवायला दोराच नाय नांदाय नक मला बाय मी जरा बायचा आवाज काढला असं केलं ती देव माणसं आली मला म्हणली देवाय दारात लाजू नको तू साडी नेस म्हणली आता मी कसं काय साडी नेसणार जाणार तू देवाय दारात लाजू नको एक म्हणायचं तुझं कान टोचते अर्धा तोळा सोनं घालती आता फार मुली एसटीत बसल्या मुलं बसली आणि फार एकदम कालवा मग मला म्हणा तुम्ही कलाकार आहे काहीतरी एखाद म्हणा मग आता ही तर नवीन गाणी निघाली ती जायती कुठं चालतं ही काय मंगळवाडीनं माझ्या गावाकडे जाताना मग मुलं म्हणलेली म्हणा तुम्ही काय तर आता मी म्हणणार काय मग मी सजासजी म्हणलं बाय मी लाडाची ग लाडाची पुस्तक फाडायची मुली असायला मग त्या असण्यात बी त्यांच्या फरक आहे ना मुली काय कशी असा ही करून असायच्या काय ही करून असायचं मी म्हणलं तसं असायचं नाही मग काका कसं असायचं असं असायचं म्हणलं की ते संपूर्ण असायला लोक मग ही जे तुम्ही हास्य विनोद करताय सगळं असं हे कसं काय जमतं तुम्हाला माझ्या बुद्धीत कसं आहे आता श्रीमंत माणूस असू त्याला आशय नाही गरीब माणूस असू त्याला आशय नाही शून्यात नजर टाकून जे बसलाय त्या ठिकाणी माझी इच्छा अशी होती की बाबा त्याला आशय करावं आणि त्याच्या मनातलं काय असेल ते जो आता टेन्शन म्हणते ते टेन्शन कसलं टेन्शन आहे आशय केल्यानंतर टेन्शन जातं हा असेल त्याच्यामुळं मी आशय करतो मग गावामध्ये तुमचं काय मग गावामध्ये असं तुम्ही करता का हा गावामध्ये सगळ्या वयस्कर आजी असते त्या आजोबा असतात मी त्यांचा सुद्धा विनोद करतो कसं काय चाललंय आजोबा आता कशाच रे बाबा 10 गेलं मी म्हणलं 10 गेला असं म्हणायचं नाही तर कसं 10 गेलं 100 उरलं म्हणायचं मग ते कशा जर बाबा आता 100 उरते असं म्हणा हा काय चाललंय आजी बरं चाललंय का कशाच बाबा आता सांगतो पर म्हाताऱ्यानं आता असं करावं का म्हातार काय करते अरे जेवत नाही नीट बोलत नाही माझं आता कसं व्हायचं रे काय सुद्धा आजी होत नाही तुम्ही काय काळजी करू नका हा बरा तू धीर दिलास बघ ह्या कोंबड्याने एक वैताग दिलाय कोंबडी सारखी बघ माझ्या ताटात असं जेवायला बसली का कोंबड्या ताटात येते त्याला एक आयडिया करायची म्हणलं तर कशी ती कोंबड्या पळून जाते असा कोंबड्याचा आवाज काढ तुला समजतं का रे काय रे सुग्रीव मला म्हणायची तुला काय समजतं का कोंबड्याचा माझ्या देखता आवाज काढतोय तकडं कोंबडं वरडलं म्हणायची असं गावात आशय करायची दारूवालीच आहे दारूवाली सुद्धा अशीच करते ती अरे गाणं मला एक म्हण ते असं लटपटत असतो काय गाणं मग गाणं म्हणल्यावर मी कोणचं म्हणणार गाणं दारू पेणाराच मन मोकळ जसा लाकडावरती जळ
नवरा बायकोचं भांडण जुळ, नवरा ताटीवर जळ, टांग टांग टा टांग 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 ती नाचते. मग नाचा लागल्यावर हा काय भात आहे म्हणते. अरे मी म्हणलं भात शिजायचा आहे अजून. मग असे होते त्यांचं बी. मग शेतकऱ्यांबरोबर वगैरे अशा गप्पा होतात का? हा शेतकऱ्याबरोबर झाले पुष्कळ. हा. पहिली शेतकऱ्याला पहिली मूठ होती. हा. मग मूठ असल्यानंतर 2 बैल आत बुडवायची आणि पुन्हा मूठ त्या एक चाक आवाज द्यायचा, त्यात कोळसा टाकायची, क्वांग क्वांग असा आवाज यायचा. त्यावेळेला बैलावर गाणी म्हणायची. मग त्यांना बैलाची गाणी मी जी काय ती पूर्वीची गाणी म्हणत होती बैलाची. मग मी एक धार्मिक गाणं असं त्या जुन्या मोठवाल्याला सांगायचो, वयस्कार म्हाताऱ्याला, असं तुम्ही आजोबा म्हणत होता का? कसलं कोणचं तुम्ही गाणं म्हणत होता? अरे तवा कुठलं बैलाला वड लाव, माझ्या बैलाला वड लाव, एवढंच आम्हाला. तसं नाही म्हणायचं. कसं सांग र मला म्हणायचं. बैलाला वड लाव, माझ्या बैलाला वड लाव, बैलाला वड लाव, माझ्या बैलाला वड लाव. पंढरवीरीला जाया आडवी लागती मान गंगा, बैल शिनली पांडुरंगा, बैल शिनली पांडुरंगा. काय म्हणायचं चांगलं लागा, आम्हाला असलं येत नव्हतं. असं हे मोठं ते शेतकरी लोक तुम्हाला म्हणायचे का? हा. बर. माझा एक आमच्या गावात भजनी एक जुना सदा डोम म्हणून होता, वयस्कर माणूस. तो दामाजी पंताच्या मंदिरात कायम असायचा. आणि भारुड असं त्यांचं चालू झाल्यानंतर मला म्हणलेला भारुड एकदा शिक, भारुड शिक म्हणल्यानंतर त्यानं आम्हाला सभाधट केला. आधी 4 माणसाचा आधी भारुड म्हणायचं. मग भारुड मला त्यांनी शिकवलं. मग भारुड मी म्हणायला लागलो. भारुड असा एक म्हणला भारुड, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा ह्या भवतांची, मजवर कृपा ह्या भवतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. आधी म्हणजे भारुड म्हणजे तुम्ही हे जे शिकला कोण म्हणायचं आधी? ते आधी ते म्हाताऱ्यानं म्हणायचा, गण म्हणत होता म्हातारा ती. आणि पुन्हा मग आम्ही असं बाहेरीनं असं एक एक हे उठला का ती उठणार असं असं कार्यक्रम करायचे भारुडाचे ते. हा होय. भरायचे. कुठं कुठं चालायचे कार्यक्रम त्यांचे? फार आम्ही लय फिरलो, गंगोती, इरकलवाडी, नाही तुम्ही जे ज्यांच्यापासून शिकला कार्यक्रम करायचे का? हा. कुठं कुठं करायचे कार्यक्रम? ते कुठं आम्हाला जेत बोकायला तर शिरपूरला गेलो. पुन्हा परत जत ज्या काय साधू संतांच्या पुण्यतिथी आहे त्या ठिकाणी आम्हाला बोलवत होती ना. आणि कशा असायचे कार्यक्रम ते? गावच्या गाव सगळं बघायलाच ना, ग्रामीण भागात खेड्यागावात सगळं गावचे येणार बघायला. हा. भारुडाचा कार्यक्रम म्हणजे सोंगी भारुड म्हणायची. भारुड म्हणजे असं उत्तर प्रश्न उत्तर असं भारुड म्हणायची. कार्यक्रम करत असताना काय पैसे वगैरे मिळायचे का तुम्हाला? हा, पैसे मिळत होते. कसे मिळायचे काय? पैसे ह्यानं चांगलं म्हणलं म्हणून गावातले लोक देत होते ना आम्हाला बक्षीस द्यायचे. हा, बक्षीस. बक्षिसा व्यतिरिक्त असं ठरवून कार्यक्रम करत नव्हता? ठरवून कार्यक्रम आम्ही करत नव्हतो. का बरं? ते आम्हाला देत होते नाही येण्या जाण्यात. आता आमचं गाव एक थोडं लांब आहे, त्यावेळेला आम्हाला गाडी खर्च द्यायची, येण्या जाण्याचा, नारळ प्रसाद मेव्याचा चुरमुरं द्यायची. पोटा पाण्यात कसं भागत होतं तुमचं? पोटा पाण्याच काय भागणार आहे, त्या लेवलला लागलं तर काय सुद्धा कमी पडत नाही. हा. तेवढं येण्या जाण्याचा खर्च जे राहून त्यातनं किती राहायचं पैसे पोटा पाण्यात? राहण्याची तिची काय ठेवायची काय कारणच नाही ना. ती पैसे मिळाले राहत नसते. दिलेला बी नरका जातून घेणारा बी नरका जातो असं पूर्वी साधू संत सांगत होते ना. तुम्ही जी कला सार्थ करत होता त्या कलेचे पैसे म्हणतो किंवा तुमचे जे काम होतं, तुम्ही काम करत होता ना. हा, काम बरोबर आहे. ते तुम्ही पोट मारून तर करणार नाही, बरोबर आहे का? तुमच्या कामाचे पैसे म्हणतो मी तुम्हाला. कामाचे पैसे तुम्ही घेत नव्हता का तुम्ही? आम्ही तत्त गावकऱ्यांनी दिलेलं तेवढंच आम्ही घेणार. आणि ती पैसे आम्ही पकवाद नीट करायला, पेटी नीट करायला असं ठेवत होतो ना. आणि चांगलं चालत होतं ना त्यावेळेला, समाधान. पैशांची गरज अशी एवढी काही भाजत? घरचा मालच असायचा ना भरपूर. घरचं चांगलं होतं काय? हा, प्रत्येकाच्या घरचं चांगलं होतं. बरं. तुम्हाला शेतीवाडी होती का? हा, होती. हाय.
किती होती शेतीवाडी काय किती? मला आता 4 एकर राहिली, 5 एकर जमीन ऐकली. म्हणजे आणि माझं भाव गोव्याला गेल बर. आणि माझं वडील घोंगडी येणत होतं. घोंगडा? हां, घोंगडं. बर. 5 रुपयाला एक घोंगडे त्या काळात येणत होतं. होय. आमची फार बेकार परिस्थिती होती. हा. मग ज्या वेळेला माझं भाव गोव्याला गेलं, हिंदुस्तान लिमिटेड कंपनीत कामाला लागलं, हा. त्यावेळेला आमचं जरा बरं चाललं. हा. मग दुसरी आमच्या वडिलांना जमीन घेतली भाऊ तिकडे गेल्यानंतर. मग तिथून परदेशाला गेलो. भाऊ माझं गोव्याला असताना मी गोव्याला गेलो. गोव्याला गेल्यानंतर वास्को दा गामा म्हणते ती, हरभऱ्याचा धक्का म्हणते ती, पणजी, होल्ड गोवा, चापेरी, शिकेरी, मडगाव, आक्षी, कुटाळी अशी बरीच गावं बघितली गोव्यानी. आणि असा प्रसंग आला, आता बाथरूमला मी जाणार कसं, पाण्यात कसं जायचं, ते पूर्वी सगळे पाण्यात बाथरूम करायची. मग मी पाण्यात कसा करणार म्हणून असा एक त्यांचं भात थोडं थोडं लागलेलं, एक गुंठा 2 गुंठ त्या असं ते भात लावलेला, त्यात मी गेलो. एक कोकणी आलं, मला आलं न म्हणला अंगा किती आवताय, असं कोकणीत बोललं. मला कोकणी काय समजणार आहे. ह्या गाळात एक राटा लावला, खाली पडलो. त्याकडून एक मारला, खाली पडलो, धरलं छातीला. ही उकल मेरे म्हणा. उकल म्हणजे मला काय शब्द समजना. ही उकलन उदक पाण्याला म्हणतो ती वाटतं, त्यात ते यात टाकतो. मला ते काय समजलं नाही. त्याजवळ जो कोयतं, नरड्याला माझ्या असं कोयतं लावायचं, मी टो बोंबलायचो. मग पुन्हा त्यानं मला सोडलं. तुम्ही घाटी घाण आहे म्हणला, मराठीत बोललं. मी म्हणलं काय झालं, तुम्ही पान खाताय, कुठे बी थुकताय, आणि असं हे तुम्ही जे बाथरूम करताय, हे आता आम्ही अन्न खातो, त्यात मी ग बसून का. मी म्हणलं आमच्या सोनखत घालते ती म्हणलं त्याच्यात. मग तर मला जास्त शिव्या देऊन मारा लागले. एकनाथ महाराजाने हा भारूड लिहिलं, 18 पगड जातीवर भारूड लिहिलं. म्हणजे त्याच्यात नाही ते सोंग आणत होती. मग गोंधळी, डोंबारी काय काय असेल ती 18 पगड जात म्हणल्यावर संपूर्ण त्यात आली. त्याच्यावर त्या एकनाथ महाराजांनी भारूड म्हणलं, आणि त्याच्यावर हे करून ती पाठ करायचं पुस्तक एकनाथ गाथा, आणि त्याच्यातलं भारूड म्हणायचं. म्हणजे तुम्ही जे म्हणता ते सगळे एकनाथ महाराजांची भारूड आहे? हा, एकनाथ महाराजांचीच भारूड आहे. होय. उलटी गंगा व्हाय पुरा काशी आला, आणि एकाएकी नावे मधी समुद्र बुडाला. गौतमाने व्यार्ध मारुनी मस्त पिला, आणि उंदीर येऊन मांजराशी भस्म होऊन गेला. आणि कळेना ब्रह्मज्ञान तुला, कळेना ब्रह्मज्ञान, कळेना ब्रह्मज्ञान तुला, कळेना ब्रह्मज्ञान. माळावरती पाया रचुनी बंगल्यावर भिंती, देहमध्ये देऊळ केले किल्ल्यावर वस्ती. आणि रिंगण्याच्या काट्यावर अडकावला हत्ती. ऐका ऐका योगी योगीच्या निज खुना, आणि वेविखा वाचुनी कळेना ब्रह्म तुला ज्ञान. एक श्री 32 पुरुष भोग रात्रंदिवस, 6 जणाची मथी प्रति पडेल चौघास. नाथ म्हणे याचा अर्थ करील त्याचा मी दास, कळेना ब्रह्मज्ञान तुला, कळेना ब्रह्मज्ञान. त्यात नाथ महाराजांनी असं सांगितलं, एक स्त्री आणि 32 पुरुष भोग रात्रंदिवस. तर आपली जीभ आहे ती स्त्री, आणि 32 दात आहेत ती पुरुष. मग त्याचा भोग रात्रंदिवस आपल्या आहे. मग जीभ म्हणली, जर मी ती म्हणली 32 जण आम्ही आहे, तू काय करणार नाही, म्हणजे शरीरातलं भांडण आहे, तू काय करशील, तुम्ही 32 जण काय करणार आहे म्हणली. मी जरी एडी वाकडी चालली, कोणाला शिव्या द्यायला आली, कोणाला काय बी मानलाय, तर तुमचं 32 एका ठोक्यात जातील म्हणली. लोक हसा लागली. असं नाथ महाराजांनी भारूडले. आता कोण ईडी सोंग आणते, कोण ब्राह्मणाचं सोंग आणते, कोण डोंबऱ्याचं सोंग आणते, अशी बरीच पुष्कळ ही आणते ती. तुम्ही कशा कशी सोंग आणायची? मी ब्राह्मणाचं सोंग आणलं, म्हणजे लग्न लावतेत ना, लग्नाचं बाबा ब्राह्मण कसा करतो तसं एक आम्ही कपाळाला 2 किरसुन्या बांधायचे, एक मुलगीनं आणि एक नवरदेव असा व्हायचा, आणि ब्राह्मणाने अशी ढेरी वाढवायची आणि मंगलाष्टिका म्हणायची. मंगलाष्टिका इडी वाकडी म्हणायची माणसं असवण्यासाठी. मंगलाष्टिका कशी म्हणायची, धरा धरा अष्टपात्र धरा,
नवरा नवरीच्या मामाला जित्तपुरा असं करल्या माणसं असत होती ना त्यावेळी. अशी पूर्ण म्हणायची का ती? तेवढीच म्हणायची. पुन्हा ती एक दुसरा माणूस येणार का काय काका असली कुठं मंगलाष्टिक असती का गात्यात आहे तेच आम्ही म्हणतोय म्हणायचं. हा लोक हसवायची हसवायची. आणि पुन्हा नाव घ्या म्हणायची. नाव घ्यायची. मग ती नवरा बायको चांगली नाव घ्यायची. काका तुम्ही एक नाव घ्या म्हणायची. आम्ही म्हणायचो मांडवा या दारी टाकला प्याला पहिला नवरा मेला म्हणून हिनं दुसरा केला असं आजशी करायचं. आणि अजून कोणाचं सोंग करायचं? अजून काय त्या ईडीच एक सोंग करायचं. आता ही गाणला ईडी झाली बाय मी आता ईडी झाली. मग त्यात ते परकल घालायचा. परकल घालून एक चोळी घालायची. मागे एक गटूड बांधायचं असं त्या परकलच्या पाठीमाग. म्हणजे मग असं आलं का ते एक चरण म्हणायचं ईडी झाली बाय मी ईडी झाली. मग ती एक मध्यस्थी माणूस उठणार येमे म्हणणार आम्हाला त्या ईडी झाली तिला. येमे अगं महाग का आहे तर त्याला ते ईडीच्या ह्याच्यात रूपात काय म्हणाय महाग काय म्हणजे गोबर गॅस आहे म्हणायचं. गोबर गॅस बांधले ती कशासाठी टेंडर फोडण्यासाठी म्हणायचं. हा टेंडर फोडण्यासाठी. मग पुन्हा असं करत करत काय माणसं ईडी येते ग बाई म्हणायचं. ही कुठेही ही करते ती कशी बी मेन आहे बाबा म्हणायची. आम्ही दगडे घेऊन जातोय म्हणायची स्वच्छल्याला. हा ही लई ईडी माणसं आहे ती असं हे करायचं. मग तुला कोण कोण तुझी शाळा किती झाली असं विचारायची. माझी लई शाळा झाली किती 3 एकर 35 गुंठ म्हणायचं. मग ते लोक असले त्या ठिकाणी. मग येमे अजून काय काय तुझं लगीन कसलं असते हो म्हणायचं. लगीन तुला माहित नाही ते असं म्हणायचं. अहो लग्नात लाकडं आणते मन नवं कापड ते कशाला नवं कापड रुकोद्यावर टाकायला आणि लाकडं कशाला जेवण बनवण्यासाठी असं त्यात म्हणजे आशय करण्यासाठी असं बोलाय. हे भारुड कोणी लिहिलेलं असायचं? कोण लिहिली? एकनाथ महाराजांनीच भारुड. एकनाथ महाराजांची भारुड. हा एकनाथ महाराजांचं भारुड. नांदाय नक मला बाय आय नांदाय नक मला बाय नवरा माझा मना जोगा नाय नवरा माझा मना जोगा नाय नांदाय नक मला बाय आय नांदाय नक मला बाय फाटकच लुगड तुटकीच चोळी फाटकच लुगड तुटकीच चोळी शिवायला दोराच नाय नांदाय नक मला बाय आ नांदाय नक मला बाय. आता अभंग म्हणतो तो आधी आम्ही अभंग म्हणू काय. पंढरीशी जा एक वेळा अवघाच शुक रूप होची जन्मू जन्मीचे दुःख विसरसी जन्मू जन्मीचे दुःख विसरसी चंद्रभागेचे करता स्नान दोष पळतील रानूरान पंढरीशी जा एक वेळा अवघाच शुक रूप होची जन्मू जन्मीचे दुःख विसरसी जन्मू जन्मीचे दुःख विसरसी घाली लोठांगण महाद्वारी कान धरुनी नाच गरुडा परी घाली लोठांगण महाद्वारी कान धरुनी नाच गरुडा परी पंढरीशी जा एक वेळा अवघाच शुक रूप होची जन्मू जन्मीचे दुःख विसरसी जन्मू जन्मीचे दुःख विसरसी
नामा म्हणे उपमा काही द्यावी, माझ्या विठोबाची विडा पिडा घ्यावी. नामा म्हणे उपमा काही द्यावी, माझ्या विठोबाची विडा पिडा घ्यावी. पंढरीशी जा एक वेळा, अवघाच शुक रूप होची. जन्मू जन्मीचे दुःख विसरसी, जन्मू जन्मीचे दुःख विसरसी. ही तुम्ही भारडांचा कार्यक्रम ही जे म्हणायचा तो काळ कुठला होता, कुठला कधी म्हणायचा का, ते वर्ष कुठलं होतं ते? ते 72च्या आधीपासून भावड चालायचं. होय. हा. पहिल्यांदा कुठल्या सुरुवात कधीपासून केली, कुठल्या वर्षी चालू केली सुरुवात? मी उशीरने शेवट केली, पण माझ्या पूर्वीची जी माणसं होती वडीलधारी ते फार ते म्हणत होती ना. तुम्ही त्यांना ऐकायला जायचं का असं? लहानपणी जायचे का तुम्ही? होय, जात होती. कुठं कुठं जायचं बघाल मग? मारुती देवळातच फक्त करायची नाही ती कार्य. गोकुळाष्टमीचा उपवास, असं जी काय तुकाराम महाराज बीज, एकनाथ शिष्टी जेवढे जे आहेत तेवढे, रामनवमी, हे अशाला ते भावरोडी म्हणत होते ना सगळं. गावात म्हणायची का? बरं. कसा होता काळ तो पहिला? फार काळ म्हणजे एक प्रेम तत्वातला काळ होता. असं आताच्यासारखं नाही बाबा तू असा हा ती तसा, कोणाची टीचा करत नव्हती. प्रेम तत्वातनं बाळा तू कसा काय, कोणाचा जरी असा दिसला त्यांना, कोणाचा तो बाळा, तर त्या मी सीतारामचा मुलगा, ये रे बाळा बस, अशी ती जुनी माणसं बोलत होती ना. खायचं पेज कसं होतं पहिलं काय? खायला काय ती खीर करायची त्या देवळात. आता तुम्ही श्रीमंत आहे त्याने गाडीशीर गहू द्यायचं, द्यायपेक्षा लहान आहे त्यानं एक मापटं द्यायचं, त्यापेक्षा लहान आहे एक चिपटं द्यायचं. असं एक कायला असायचं, ते कायलीत खीर शिजवायची. गुळ कोण द्यायचं, त्यावेळेला गुळच होतं, म्हणजे हे होतं, साखर नव्हती, गुळ. आणि गुळ स्वतः काळ करत होती ना. हां, रस त्या गहाण्या असायचं, त्या बैला गहाण्यावरनं ऊस लावून आता जसं हे काढते ना रस, ह्या पद्धतीने रस करा, मोठ्या कायलीत शिजवायचं, त्याचे घट्ट बनवायचं आणि त्याचा गुळ बनवायचा. खीर कोण बनवायचं? आमच्या गावातली. कोण ते आचार्य असायची? आचार्य नाही ती, अशी वैयक्तिक माणसं बनवाय. आता तुम्हाला जमते ना, त्यातच टाकायचा, शिजवायचं गहू, त्यात गुळ टाकायचा, खसखस, बडीशेप आणि गुळ टाकून ती असं घरटायचं सारखं. आणि कार्यक्रमाला नेहमी खीरच बनवली जायची का? हा, खीरच बनवायची. होय. अजून काय असतं कार्यक्रमाला? खीर होती, पण परत चुरमुऱ्याचा हे असा प्रसाद देत होती. 87 सालापासून केली. 87 सालापासून? 87 पासून ते आता हयात आहे तोपर्यंत आहेच की. आता मात्र माझा एक मित्र वारल्यामुळे मी कमी प्रमाण केले. कोण कोण होतं तुमच्यासोबत? एक दाऊल मुलाने एक होता आणि उत्तम काळुंगे एक होता. ती श्री पात्र घेत होती आणि मी पुरुषच पात्र घेत. तुम्ही मिळून कार्यक्रम करायचे का? कुठं कुठं असायचे कार्यक्रम? रत्नाकर महाराजांसाठी गेलं तर आम्ही मसवडपासून फिरलो, आरग, बेडग, मसवड, पुन्हा परत त्यांच्या खाली खेडेगाव आहेत, गंगोती, इरकलवाडी, दोरलेवाडी, हे अशी बरेच फिरलो. म्हणजे कुठं राहिलोच ना, फिरलो. आम्हाला तशी अडचण कुठल्याही गावात तशी झालेली नाही. आम्ही तिथं गेलो का, आता तुम्ही तारुण्य आहे, तारुण्य पोरं काय म्हणायची, हे भजन बंद करा, भारुड चालू करा. त्यातून आम्ही गवळणी म्हणायचो. गवळण म्हणत असताना त्या गवळणीला सुद्धा बंद करा म्हणायची, भारुड म्हणा सोंग. म्हणजे त्यांना आशी पाहिजे होतं. आता तुम्ही ही लोकांना हसवता बघा, सुरुवातीला हसवलं, काही केसेस सांगितले. लहानपणी असे होते का तुम्ही? लहानपणी काय, मला कसं कळणार लहानपणा? नाही, लहानपणाचे किस्से तुम्ही मित्रांना असं हसवायचे वगैरे होता का तुम्ही? तसं करत होता का? नाही, खोड्या केल्या लहानपणी. काय खोड्या करायच्या तुम्ही? पुष्कळ खोड्या केल्या. खोड्या कसे करायचे, काय तर कोण चाललं तरी त्याला काय तर म्हणायचं, असल्या खोड्या केल्या. सांगायचं आठवते का किस्से? ते काय किस्से तर काय, किंवा कोणी तुम्ही खोडी केली आणि तुम्हाला येऊन धरलं किंवा मारलं किंवा तुमच्या मागं लागलं, होय असं झालं का? हा, सांगायचं ते. आता एका माणसाला असं केलं मी, त्याचं वाकडं दाखवलं, वाकडं दाखवलं, ते माया मागं लागलं, मी पळून गेलो. पळून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी गाठ पडलं, त्यानं मला मारलं. मग मला ते विचार, काय पोरगा आहे,
अरे मला म्हणायचे काळ्या, ए असं म्हणायचं, मी काय काळा आहे काय. मग वाढदिवस आता चालू आहे इथं, मग वाढदिवसा सुद्धा मी पाळणार म्हणायचो. त्या माणसाला जे आता तुम्हाला ज्यांना धरून मारलं होतं त्याला काय वाकडं दाखवलं तुम्ही? त्याचं बोलणं दाखवलं होतं वाकडं. काय केलं? त्याचं बोलणं होतं जरा आवाज, दुसरा आवाज होता, नाही असला त्याचा आवाज होता. मग त्याचा ते आवाज काढून दिल्यावर रागाला जायचं. ह्याच्यातनं मला त्यानं मारलं. असे तुम्ही माणसं दिसली का तुम्ही जसं ती खोड्या करायचं? हा. बायांच्या कधी खोड्या काढल्या त्या? होय पुष्कळ. सांगाय बायांच्या खोड्या तरी असे केल्या, एखाद्या बाय गडबडीत बोलती कसं काय आहे, मग तिचं वाकडं दावायचो. वाकडं कसं दावायचं, परवा हे आला होता आणि त्यानं काय काही केलं नाही तर ते तसा ते तीनदा तसं बोलते, त्याला काय कळत नाही काय नाही, मी म्हणून त्याचं सण केले म्हणून असलं दावायचं. असा एखादा आठवणीतला प्रसंग आहे का, एखाद्या बाईची तुम्ही गंमत केली, आठवणीतला प्रसंग सांगा. आठवणीचा प्रसंग बायची गंमत केलेला हाय. बायची कशी गंमत केली? नाही ती नाव घेऊन सांगा, कोणाची गंमत केली ती सांगा, नाव सगळं सांगा. एक कस्तुराबाई होती आणि तिची अशी गंमत केली, आम्ही स्वांग आणलं आणि जाऊन तिच्या जवळच असं बसलो तिच्या मांडीवर. तिने सकाळपारी मला म्हणली, तू तेवढ्या माणसात मला मारायला तू माझ्या पैसे का बसला? म्हणे. काय केलं तुम्ही? काय नाही, नुसतं जाऊन बसलो होतो असं, ती हे आणून सोंग आणून. कसं आणलं, काय केलं? आंधळ्याला सोंग आणलं. काय केलं सांगा. असं केलं डोळ. आंधळ्याला काय पांगळ्याला 100 रुपये धर्माला, असं करून त्यापाशी बसलो. 100 रुपये तुझ्या पाने दिलत का म्हणा, एक पैसा सुद्धा देत नाही ते, 100 रुपये तुझे, असा विनोद केला. मग मला ताप आलता. ताप आल्यानंतर माझी आई म्हणली, एका तत्देव ऋषीने जाऊया तिच्याजवळ मणी होतं. मग मणी असल्यावर तिनं काढलं मणी, आणि मणी ती अशी हाताने फिरवा लागली, तांबे खाली ठेवला आणि ती हातानं फिरवा लागली मणी. मी म्हणलं, तू हातानंच फिरवतीस मणी, असं काय? नाही, इकडची लागीर आहे. मग माझ्या आईचं नाव लक्ष्मी होतं. लक्ष्मी, तू ह्याला आणू नको म्हणलं तर ह्याला तू काय घेऊन आलीस? पोर हे असं आडवं बोलतंय, आता मी हाताने फिरवते का नाही, देव फिरवतोय म्हणायची मणी, आणि तू कशी काय अशी करायला लागलीस? आणि ती हातानं अशी असं तांब्याला याडा मारायची असं. मी म्हणलं, कसं काय असं? मी म्हणलं, आई ही काय बरोबर ना, हाताने फिरवते म्हण. अरे तू गप म्हणायची. मग तिनं मग भूत काढून दिलं आम्हाला. भूत असं काढून दिलं, हिकडा कोंबडा उतरून टाक म्हणली. मी म्हणलो, कोंबडा कोण खायचं? आता कोंबडा कापल्यावर ते कापायचा कोण, काय अवघड झालं का नाही? आय म्हणली, तसं म्हणून ही कोंबडा उतरून टाकू. मी म्हणलं, कोण न्यायचं? तुझ्या बाला सांगते म्हणली न्यायला. मग त्यानं कोंबडा उतरला. मग पुन्हा ती कोंबडा झाल्यावर पुन्हा ते टाकून आल्यानंतर ते कोंबडा आमच्याच घरी आला. आता किती अवघड झालं. मग आता कोंबडा आल्यानंतर आमची आई गेली तेगळा, कोंबडा महागारी आला. अग चोकलं तुमचं म्हणली. मी सांगाय चोकली, कोंबडा महागारी आला म्हणलं. अजून ती आले बघ महागारी म्हणली. भूत महागारी आले कसं काय म्हणलं. काय माझा ताप हे झाला, निवला ताप. मग असं असते म्हणली. कोंबडा पळत आला तर आता असं कर म्हणली. काय 5 अंडी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आणि 1 दुर्डी आणि ती चोळीचा खण, 10 लिंब, हे सगळं उतर पोरावरनं आणि नेऊन त्या वतात ठेव म्हणली. मग ती वतात ठेवले लिंब. कोंबडा पुन्हा काय ना घरी राहू दे म्हणली. कोंबडा मरिमेची यात्रा आल्यावर काप म्हणली. असल्या टोरे भूताई. आणि मग ते ठेवलेलं जे सामान असायचं, ते सामान तिथं राहायचं का? होते काय गायब व्हायचं ते? अहो काय पोरं काय खात बी होते, चांगलं असेल ती. अन्य जनावर काय खायची, मग कुत्री तर महागच येत होती. आणि अंगात बी आणायची हे बळणीच. आता अशा अंगात आणायची, केलं. मग मी म्हणायचो, देवा काय ते खरं सांगा. मी म्हणा, चहा 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 चहा, तोंड धुवा फुकून प्या म्हणायचं. पुन्हा मी अजून तोंड धुवा फुकून प्या. हे बघ, टिंगल करू नको रे झाडाची मला म्हणायची. ही झाड लिंबाचं आहे मी म्हणायचो. मग तर काय, ही झाड लिंबाचं आहे.
अरे माझं पाय धर म्हणायची. मी म्हणायचो कशात भरवून आलीच. आता किती अवघड माझ्यावर सगळे मग खवळायची. लागा देवाला लागा तसा म्हणतो. देव काय असा घुमतोय काय म्हणलं, असा अंगात देवाच्या कशासाठी येते म्हणलं देव. मग तिचं एका जोडवच पडली. जोडवं पडलं आणि देव ततच काय देवा मी बघितलंय म्हणलं जोडवं पडलेलं मोरो व्हा म्हणलं. करत बसली आणि ती जोडवं घेतलं आणि अजून लिंबाचा ठापा घेऊन टन उड्या मारला हलगे वाजल तस. असली टोरे भूताची. तुम्ही ह्यांना सुट्टी देत नव्हता. माझी बुद्धीच तशीच आहे त्यावेळेला. कोण होतं देवरेशीम, कोण होती ती? ती सोनाबाई होती, सोनाबाई चांबारी. हा तिच्या अंगात यायचं आणि मनी अशी फिरवायची. प्रत्येकाला ती बघायची का आलेल्या माणसांना. हा आणि मग तिला काय द्यायचं? तिला काय ते सांगेल ते द्यायचं. मान आलाय लेकराला म्हणलं का काय तर तिला देऊन टाकायचं 10-20 रुपये. धान्य वगैरे द्यायचं का? हा धान्य देत होती. मग परड्या माझ्या भरायच्या त्या म्हणायचे अमकं करायचंय देवाला, तमकं करायचंय. मग ती लागते म्हणलं दे ये बाया. मग काय तुम्ही तिला परड्या भरायचा म्हणलं ते विचारायचं नाही का परड्या कशासाठी भरायच्या वगैरे? आता ती परड्या आता देवाला नाव कसं ठेवायचं म्हणते ती. मग इथे एकदा आम्हाला असं झालं, परड्या होते काशीगावला, काशीगावची यात्रा. आता ती माझा मित्र चालला एक दावल्या म्हणून. ती दावल्या आला ना, ती मी म्हणला, मी जरा बायचा आवाज काढला, ए असं केलं. ती देव माणसं आली मला म्हणली देवाय दारात लाजू नको, तू साडी नेस म्हणली. आता मी कसं काय साडी नेसणार जाणार? तू देवाय दारात लाजू नको. एक म्हणायचं तुझं कान टोचते, अर्धा तोळा सोनं घालती, तू साडी नेस. ती म्हणायचं 5,000 एक साडी घेते, लुगडच नेस म्हण. मग काशीगावचा एक माणूस ओळखी झाला, अरे काय झालं इथं का उभा राहिला? हा म्हणलं मामा बायचा आवाज काढला म्हणून मला हे म्हणते एक साडी नेस, एक तोळ सोनं देवाय दारात लाजू नको आणि तू परडी घे. आता मी परडी घेऊन मामा काय करू म्हणलं. मग त्यानं सांगितलं अरे ह्याला मुलं आहे ते म्हणला, हे तसं काय माणूस नाही, त्याने एक बायचा आवाज काढला म्हणून त्याला काय ते याकडे चूक नाही. मग मला सोडले. जोगती नव्हती काय? हा होय, तुमच्या मागच जो 4 जुकते होतं. माझी चेली हो म्हणायची, मला साडी नेस म्हणायची. मग मी काय असलं गपची बसलो. आता देव माणसाला काय बोलावं म्हणलं, गपची बसलो. मग आवाज तुम्ही अजून प्राण्यांचे पक्षीचे वगैरे पण आवाज काढायचे का? होय, आता मग कोंबड्याचा काढला, कोंबड्याचा एक आवाज येतोय, शेळीचा एक आवाज येतोय. शेळीचं काढायचं असा शेळीचा आवाज. ह्याच्या पाठी मग शेरड राखलं जाताना त्यावेळेस शेरड चरताना ओरडतात बघा, तसा आवाज काढायचा. शेरड चढताना मी शिट्टी मारून शेरड हे करायचं. काय करायचं, कसं करायचं? तुम्ही शेरड राखत होता का? हो राखली. होय होय. किती होती शेरड? 6. बर. मग शेरड राखत असल्यावर कोण आता शेतकरी नाही असं दिसलं का शिट्टी मारायची नसती. केलं का शेरड यायची गपची आणि ऊसात सोडायचो. असं करायचं. खायला असायचं, म्हणजे ऊस खात नव्हती ना शेरड. असं काय ते जुंदळीच गावात कुठं काय असलं इकडे तिकडे असं असायचं. शेवऱ्या असायच्या. आणि मग देवरेशन बाईकडे त्या अजून परत कधी गेलता का? नाही, परत मला येऊच दे ना ती. तुझी टिंगल करतोय देवाची म्हणली, तुझं काय नाही बरोबर होणार नाही म्हणायची. टिंगल करतोय तर तुला समजत नाही म्हणाय. मी म्हणले टिंगल कसली, आता तुम्हीच तसं करताय म्हणलं, हाताने फिरवताय असून तसं सांगितलं का ती रागाला जायची. अशी करायची. आणि लिंबावर लय झटका असायचा. लिंबू लिंबू उतरून टाकाय, लिंबू दे हातात म्हणायची आणि लिंबू असा उतरायचा आणि फेकून टाकायचा. मग ह्याच्या सगळं देवऋषी म्हणजे देवऋषीच. तुझं असं झालंय तसं झालंय, तुला असं होणार आहे, तुझ्या घराय मागं ते आमका आहे, ते कुणीतरी आणून पोरले, म्हणजे भांडणं लावायचं लक्षण असलं व्हायचो. खोड्या काय असं खोडी अशा केल्या. रेल्वेत चाललो, रेल्वेत मी इदावटच गेलतो. इदावट गेल्यानंतर चक्कर आलं. आल्यानंतर
तिकीट 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 काढलं. गोव्याला जाताना मग ते छत्री त्याच्याजवळ असायचं. हाईट पोर गडी होता 7.5 फुटाचा. आणि तिकीट तिकीट म्हणल्यावर बेळगावापासून सगळी कन्नड लागली. मी म्हणलं पाया पडतो तुमच्या पोटासाठी चाललोय, मी काय असं सांगू नका. मी असा आंधळा झालो. असं डोळे केले. असं डोळे केल्यावर त्या चक्करनं आलं. आधी बोट माझ्या डोळ्यात अशी केली. मी पापणीच खाली केली नाही, अशीच होती पापणी. पुन्हा आला त्याने छत्रीचा नाडा काढला, छत्री, आणि डोळ्यात असं केलं, पापणीच खाली केली. मग ती चक्कर त्यातनं गेलं. आणि मी कन्नड्याला म्हणलं तुमच्या पाया पडतो आणि मी पोटासाठी चाललोय, तुम्ही काय सांगा. मला भाकरी दिली तिने, बाजरीच्या पातळ भाकरी, ते कर्नाटकात. मी 16 भाकरी खाल्ली ती एकदमच. आणि गेलो वास्कोला उतरलो. वास्कोला उतरल्यानंतर आता ती रेल्वेच्या टाइम ती परशीचं हे असतं, ते कॉन्क्रीटचे ते असते त्या खुर्च्या, त्याच्यावर मी असा धोतर फेडून असा म्हणजे नेऱ्या फेडून झोपलो. झोपल्यानंतर तिकीट तिकीट करत आले. एक पोलीस आलं, माझ्या असं छातीवर काठी ठेवली. काठी ठेवल्यावर मी उठलो, बघितलं तर पोलीस दिसले. ठो 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 बोंबलो, आबा आबा करू. तर मागे एका पोलिसानं धरलं. तिकीट कुठं आहे? मी म्हणलं माझा भाव या गाडीने येणार होता, रेल्वेनं, आणि म्हणून मी झोपलो साहेब, मला काय म्हणणार. पळ म्हणल्यावर मी पळालो. ती पोलिसच असा लागली सगळी. बे हाया पळालो. मला कुठलं माहीत ही गाव आहे का ते, काय बे पळालो जोरात तिकडं, ती असा लागली. असे बाहेर गावाला गेल्यानंतर असे कधी चेष्टा मस्करी केली का? मग होय, जे काही ओळखीचं असेल ती केली. अनोळखी व्यक्तीबरोबर कधी केली का? होय, इष्टीत असे केले की. कुठं केलं? कुठे बी असं. आता पुण्याला जाताना केले. पुण्याला जाताना आता माणूस कोण बोलच नाही आपल्यासंग, शेजारी बसला आणि ती बोलू शकत नाही. मामा तर का हो इष्टीकडे पळते, झाडं का इकडे पळते ती म्हणायचं. का माझ्याकडे असं बघायचं रागाने ती. अहो खरंच विचार करा म्हणायचं, तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय काय मला म्हणायचं ती. मी म्हणलं परिणाम नाही होणार आहे म्हणलं आता. मग ते असं याला का ह्याच्यापाशी उगं बसलो असं ते म्हणायचं. इष्टी इकडे जाते, झाडे इकडे पळते, ती काय कारण म्हणायचं. ते आशय व्हायचं. त्याचं शाळेमध्ये खोडे अशा केला. एक पोत्रा झालत. मग पोत्रा झाल्यानंतर आता पोत्रा झालं ते त्यानं कडेन चाललं होतं ना, आम्हाला असं इंटरव्ह्यूला सोडलं का गेलं तर त्या पोत्राचं धोतारच फेडलं. ते पोत्राच गुरुजीकडे आलं. कोणी तसं केलं तर काढून चल. गुरुजी म्हणलं असं हात असा कर. हात असा केला, ह्याच्यावर काठी मारली. आता टेबलावर असा हात ठेव, ह्याच्यावर ठेवलं. मग गपचिप जरा रडलो. मग रडायचो कसं, पोराकडे बघायचो असं आणि रडायचो जरा. पोरं असायची, असतंय का रडतं हे म्हणा याला काय. मग मी बळच करायचं आणि पोराकडे असं बघायचं की नजर. गुरुजी म्हणायचं काय झालंय, गपच पुन्हा बसायचं. मग गुरुजी आम्हाला प्रश्न पुन्हा इकडे रे मला म्हणत काढून गेलो. मला म्हणला रुपयाला एवढ्या गोळ्या, तर 2 रुपयाच्या गोळ्या किती झाल्या? मी म्हणलं 2 पोती झाली. हा आलन पाठीत मारला दानात दर. अरे एवढ्या तुला म्हणतो, मग ही दोन्ही जर एक पोतभर होते त्या म्हणलं. अरे तसं नाही म्हणलं, अजून एकदा सांग बरं. रुपयाला एवढ्या गोळ्या तर 2 रुपयाच्या गोळ्या किती? मग अजून मी तसंच मी म्हणलं, एक डाल भरून सांगितले. अरे डाल कशी असते? मग पुन्हा सांग बरं. असं केलं त्यानं. मग म्हणलं 20 गोळ्या झाल्या. ही 10 बोटं असं दावत होती. असं प्रश्न सांगायचे. पुन्हा दुसऱ्या वेळेनं एका झाडावर 100 कावळे बसली, त्यातनं एक बंदुकीनं मारला, खाली किती राहिलं? आम्ही म्हणाय 99 राहील. येऊन मारायचं गुरुजी पाटीत. अरे आवाजाने एक सुद्धा कावळा राहिला नाही, शून्य राहिलं तिथं, असं सांगायचं. आता मला सांगा, आता हे तुम्ही चेष्टा मस्करी करता की नाही, बायको बरोबर किंवा घरच्यांबरोबर चेष्टा मस्करी चालते का तुमच्या? हो चालते ना. सांगा बायको बरोबर, आता तुमच्या काकूंबरोबर जी चेष्टा मस्करी करते तुम्ही कशी करता? मी मालकीणला म्हणतो, तू असं म्हणणार, आज तू काय काम केलंस? काय सकाळपारी उठली, भांडी कोंडी, जळान काटो, उठली, दात घासलं, चहा पिली. चहा पिण्याचं काय काम आहे का? हे असलं काम असतं का? आणि जोड काम सांगाय तुझी काय कारण? भांडीन कोंडी कशाला? असं म्हणलं का मग ते आशय होत होतं आमचं. म्हणजे प्रत्येक स्त्रियांचं काम आहे की जोड काम सांगायचं.
आणि आता तर ही मिसरीच निघाली. मिसरीमुळे तर मग काय बोलता बी येत नाही. हे काय बोलतोय तुम्ही म्हणणार, काय तुम्हाला समजतच नाही. मग अशात असे करायचं आणि पाठवायचं. आपण रागात बोललो, आपल्या संगती बोलत नसते ती गप असते ती. बळच आपण काहीतरी घ्यायचं, भांड्याकडे जायचं, भांडे इकडचं तकडं हलवायचं, तकडचं इकडे ठेवायचं. ती असं करत करत त्यांची नजर तकडे गेली भांड्याकडे. ती तसे का ठेवायला आलाय भांडे इकडे तिकडे. मग आता बोलले झालं का नाही बोलणं. अगं ते लई जरा बेकार दिसते ती भांडी, जरा काय घासील नाही ती, काय नाही, मलाच घासू वाट लागली ती. मग त्यांचं थोडं मी घासू का म्हणलं का, आशे झालं भांडण मिट. हलगर्जी आयुष्य प्रपंचाच्या कष्टी, अन माया जाळामध्ये गुंतून मासा खेळे वाळवंटी. हा हा राम हरिदाजी गजिंग चिंग 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 चिंग. अरे तेलाला मापटन मिठाला चिपट, दाण्याचा निकाल हिन केला. हे दाण्याचा निकाल हिन केला. लात हाणून पोर रडवती भानाचा पाया. राम हरिदाजी गजिंग चिंग 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 चिंग.